नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। मी डोक्याला का हात लावतेय, असं काय झालं ज्यामुळे मी इतकी परेशान झाली ते सांगतेच। त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र मस्त झालेली आहे। सकाळी उठल्याबरोबर दूध तापवायला ठेवलं आणि बघू शकता किचन किती क्लीन दिसतेय। किचनचा जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये चक्क माझी प्रतिकृती दिसतेय, म्हणजे जसा आरसा चमकतो तसं। कारणच तसं आहे, रात्री झोपण्या अगोदर मी इतकी स्वच्छता केली होती किचनची। बऱ्याच दिवसानंतर मी साफसफाई केली होती आणि खूप छान वाटलं। सकाळी उठल्याबरोबर जेव्हा किचन आवरलेली दिसते ना, तेव्हा मात्र सगळ्यात जास्त म्हणजे एकदम बेस्ट फिलिंग जी असते ना, ती फिलिंग येते। उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर दूध तापवलं आणि त्यानंतर मी गेले ब्रश करण्यासाठी। म्हटलं जोपर्यंत दूध तापतं तोपर्यंत ब्रश करूया। काही दिवसापासून चहा वगैरे घेणं कमी केलेलं आहे, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर थोडंसं कोमट पाणी घेते। चहा कधी बनवते कधी बनवत नाही, बट जेव्हा मी बनवते ना तेव्हा मात्र मला थोडंसं असं वाटतं की घ्यायला पाहिजे, पण खूप जास्त वजन वाढते आणि साखर जरा कमी करायलाच हवी। मागे गणपतीचे जे काही 11 दिवस होते त्या 11 दिवसामध्ये मी भरपूर गोड खाल्लेली आहे। गणपती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा मी लिटरली 3 ते 4 गुलाबजामुन खाल्लेत। एका वाटीमध्ये 2 गुलाबजामुन येतात। इवा गोड नाही खात, त्यामुळे तिने काय केलं, तिची वाटी जी आहे गुलाबजामुनची ती मला दिली। बघा आता त्याच्यात किती कॅलरीज असतील। त्यानंतर 11 दिवस जो प्रसाद यायचा, आता त्या प्रसादाला मी नाही म्हणू शकत नव्हते। सोसायटीमध्ये जेव्हा केव्हा मी आरतीसाठी जायची तेव्हा मात्र मी तो प्रसाद खायची आणि 11 दिवस इतकं गोड खाण्यात आलं, त्यामुळे मी विचार केला की चला खूप जास्त गोड झाले आणि आता परत एकदा दिवाळी येते आहे आणि दिवाळीसाठी मी जेव्हा घरी जाईल तेव्हा पण गोड वगैरे होईल। त्यामुळे मी विचार केला की आता 1 महिना आहे ना, तर 1 महिन्यात चहा सोडावी। असंही नाही की मी पूर्णपणे चहा सोडलेला आहे, थोडासा कमी केलेला आहे। कधी पिते, कधी खूप जास्त थंडीचं वातावरण आहे तर मग कधी घेते। मागे 2 दिवसापूर्वी माझं भरपूर डोकं दुखत होतं। 2-3 दिवस कंटिन्यू डोकं दुखत होतं थंडीमुळे। तर एक दिवस मी चहा घेतला, म्हणजे दुपारच्या वेळेला मी शक्यतोवर चहा घेत नाही, इतकं भयानक डोकं दुखत होतं। त्यामुळे मी काय केलं, झोपेतनं उठले आणि भयंकर मन असं चलबिचल होत होतं, काय करू सुधरत नव्हतं। त्यामुळे मी काय केलं, झोपेतनं उठले, उठून एक अद्रकवाला चहा टाकला, म्हणजे इतकं त्याच्यामध्ये मी अद्रक टाकलं। म्हटलं आता डोकं कमीच झालं पाहिजे। लिटरली मी एक जो मोठा अद्रक असतो ना तेवढा खिसून त्याच्यामध्ये टाकला। एवढा अद्रक मी कधीच टाकत नाही, जेवढा मी अद्रक टाकला नाही तेवढ्यात माझ्या 3 ते 4 चहा बनतील। पण त्या दिवशी 1 कप चहामध्ये मी भरपूर अद्रक टाकून चहा घेतला, पण काही फायदा झाला नाही। त्याच्यामुळे सुद्धा माझं डोकं दुखणं कमी झालं नाही, ते ॲक्च्युली थंडीमुळे दुखत होतं। आणि इथे मात्र मी इवाच्या डॅडींना सांगत होते सकाळी सकाळी की बघा मी रात्री काहीतरी चेंजेस केलेले आहेत किचनमध्ये। किचन क्लीन करून आवरून झोपी गेले होते, कशी दिसते, बट त्यांना काही त्याचा काही फरक पडत नव्हता, कारण त्यांना त्याच्याशी काही देणं घेणंच नाही। ते म्हणतात हो हो छान आहे एवढंच म्हणतात आणि जातात। त्यानंतर चहा वगैरे बनलेला आहे। इथे मी तुम्हाला एक प्लेट दाखवते, तर ती प्लेट आहे, आपण इडलीला वगैरे स्टीम देतो, खाली त्याला डॉट डॉट छिद्र असतात। तर ही प्लेट आहे दुधाच्या पातेल्यावर झाकण्याची। दुधाचं पातेल्याचं कसं असतं, तर त्याला एकदम झाकून ठेवलं ना त्याच्यामध्ये पाणी वगैरे साचतं, साय जमा होण्याचे चान्सेस फार कमी असतात। त्यामुळे त्याला छिद्रवाली जी प्लेट आहे ना ती जर झाकली ना, वाफ बाहेर निघून जाते आणि चांगली साय जमा होते। आणि सकाळच्या वेळेला कसं असतं, इवेला दूध द्यायचं असतं, त्यामुळे सुद्धा मी थोडंसं पटकन दूध थंड होईल आणि त्याच्यात काही फोडणी जाणार नाही, त्याच्यामुळे प्लेट ठेवते। आणि प्लेट ठेवून बरंच झालं, बघू शकता कुकरचे काय हाल झालेले आहेत। पूर्ण दिवस मात्र मी सगळी कामं केली, नंतर काही शूट केलं नाही। रात्रीच्या वेळेला मात्र मी आज परत एकदा दाल खिचडी टाकलेली आहे आणि बघू शकता त्या कुकरने मात्र सगळी जी हळदी आहे ती बाहेर फेकून टाकलेली आहे। सकाळीच मी खुश होऊ लागले की अरे यार किती छान, मी इतका क्लीन ओटा केलाय आणि बघू शकता रात्री काय हाल झालेले आहेत। मला ते इतकं डिसअपॉइंटमेंट झाली ना की काय। आज मात्र मी फुल विचारात होते की आज किचन वगैरे क्लीन करण्याची काही गरज नाही, खूप क्लीन आहे। दुपारच्या वेळेला सुद्धा मी किचन क्लीन करून ठेवून दिली होती, फक्त शेवटचं काम होतं। म्हटलं तितकं काय उतू जाणार नाही, तेवढ्याला तेवढं पुसून घेऊ, बट तसंच झालं। मग मी काय परत एकदा किचन आवरावर केली। प्लॅन तर नव्हता, पण आता काय करणार, दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होईल तेव्हा ते सगळे जे पिवळे डाग आहेत
ते सगळे डाग तसेच चिटकून बसतील किचनला आणि ती खूप घाण वाटेल. सकाळी उठल्याबरोबर परत एकदा मूड ऑफ होईल असा विचार करून पूर्ण किचन परत एकदा व्यवस्थित क्लीन केली. आणि मी शक्यतो किचन जे आहे कपड्याने पुसत नाही. मला ते अजिबात पटत नाही कपड्याने पुसणं. ते कपड्याचं जे चिकट आहे ते त्याला लागणं, त्याचं चिकट कपड्याला, मग कपडा धुत बसा. मस्त किचन धुतली आणि त्यानंतर आराम केला. चला, आजचा व्लॉग आवडलास तर लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.